नमस्कार, मी सुलेमान तांबोळी। दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स। अखेर मोहिते पाटील राष्ट्रवादीच्या बंधनातून मुक्त। मोहिते पाटलांचा भाजपाशी घरोबा, तर मोहिते पाटील विरोधक राष्ट्रवादीच्या संपर्कात। टेंभुर्णी जवळ स्विफ्ट कार व मोटारसायकल अपघातात केमच्या दोघांचा मृत्यू। वाडेगाव येथील घर आगीच्या भक्ष्यस्थानी। अक्कलकोटकरांना 2 कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी दोघांवर शुक्रवारी होणार गुन्हा दाखल। शेवटच्या श्वासापर्यंत शरद पवार साहेबांची साथ सोडणार नाही, अमरजीत पाटील यांचा पुनरुच्चार। आणि सोलापूर जिल्ह्यात मतदार जनजागृतीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र बारूड यांची माहिती। आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र। राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून राष्ट्रवादीशी कधीही काडीमोड न घेतलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील अखेर राष्ट्रवादीच्या बंधनातून मुक्त झाले। सोमवारी झालेल्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत त्यांनी राष्ट्रवादीची काडीमोड करत भाजपाशी घरोबा करण्याचा निर्णय घेतला। अनेक वर्षापासून सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात पक्षांतर्गत कुरघोड्यांना ग्रासलेले मोहिते पाटील अखेर राष्ट्रवादीच्या बंधनातून मुक्त झाल्याने मोहिते पाटील समर्थक आनंद व्यक्त करीत आहेत। राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपासून एकनिष्ठ असलेले ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील अखेर मनापासून भाजपाच्या तंबूत दाखल झाले आहेत। एकमेकावर डाव टाकण्यात मशगूल झालेल्या राजकारणांच्या तिऱ्यातून वाट काढत भाजपने अखेर मोहिते पाटील कुटुंबियांना आपलेसे केले आहे। बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे माजी खासदार रणजितसिंह मोहिते हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीस मोठे खिंडार पाडण्यास भाजपला यश आले आहे। मोहिते पाटलांच्या भाजप प्रवेशाने व्यथित झालेल्या विरोधकांची पावले राष्ट्रवादीकडे वळू लागली आहेत। येत्या 2 दिवसात मोहिते पाटील विरोधक राष्ट्रवादीच्या वळचणीस एकवटणार असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती येत आहे। मोहिते पाटलांच्या भाजप प्रवेशाने मोहिते पाटील विरोधक आणि जिल्ह्यातील राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता आहे। जनसेवेचे प्रदेशाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, स्वाभिमानी संघटनेचे उत्तमराव जानकर, मंगळवारचे नेते समाधान आवताडे यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे आणि गेली 4 वर्षे जिल्ह्याच्या राजकारणाचे किंगमेकर ठरलेले आमदार प्रशांत परिचारक यांची हजेरी राष्ट्रवादीच्या तंबूत लागणार आहे काय, याबाबत तर्कवितर्क आणि चर्चांना उधाण आले आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये आपण त्या ठिकाणी प्रवेश करायचा का? हात वर करून सांगा। मोटारसायकलवरून रस्ता क्रॉस करीत असताना स्विफ्ट कारने मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात केम येथील दोघा मेहुण्यांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी 2च्या सुमारास सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर टेंभुर्णी जवळ वेणेगाव हद्दीत घडली। मयत श्रीमंत रावण मेहेर वय 60 व मोहन कृष्णा देवकर वय 52 दोघे राहणार चांबारवाडी केम तालुका करमाळा हे दोघे वेणे गावातील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळील स्नेही बापू कुटे यांच्याकडील काम आटोपून या मोटरसायकल नाळे वस्तीवरील जावई नवनाथ सूर्यकांत गंगणे यांच्याकडे निघाले असताना वैभव ग्रो सेंटर जवळ रस्ता ओलांडत असताना मागून आलेल्या मारुती स्विफ्ट कारने मोटरसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने श्रीमंत रावण मेहेर वय 60 व मोहन कृष्णा देवकर दोघेही हवेत वर उडून रस्त्यावरून आपटून जागीच ठार झाले आहेत। चालक जयंत वसंत खासनीस वय 63 राहणार श्री सोसायटी सहकार नगर पुणे या चालकाविरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोसई ढाकणे हे करीत आहेत। स्वयंपाक झाल्यानंतर चुलीतील विस्तव वाऱ्याने फुलून अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले। या आगीत घरातील संपूर्ण संसार उपयोगी साहित्यासह रोख 20,000 रुपये जळून खाक झाल्याने सुमारे 2 लाखांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे। मात्र शेजाऱ्यांनी प्रसंगावधान राखल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही। ही घटना मंगळवार दिनांक 19 मार्च रोजी सकाळी 10च्या सुमारास वाडेगाव तालुका सांगोला येथे घडले आहे। काशीनाथ मच्छिंद्र कांबळे राहणार वाडेगाव हे आपल्या कुटुंबासमवेत वाडेगाव ते राजापूर रोडवरती असलेल्या
MSCB कार्यालयाजवळ राहत आहेत. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे काशीनाथ व त्यांच्या पत्नी रेखा हे दोघे घरातील काम उरकून कामासाठी घराबाहेर गेले होते. सकाळी रेखा यांनी घरासमोरच्या चुलीवर स्वयंपाक करून पती काशीनाथ यांना कामावर पाठवून पत्नी रेखा या देखील कामाला गेल्या. त्यावेळी घरी 11 वर्षाचा केतन व 6 वर्षाचा संग्राम घरी होते. केतन घरात टीव्ही पाहत बसला होता तर संग्राम घराबाहेर खेळत होता. काही वेळानंतर चुलीमधील विस्तवामुळे घराला अचानक आग लागली. त्यावेळी घराबाहेर असलेल्या 6 वर्षाच्या संग्रामच्या आग लागल्याचे लक्षात आले. त्याने घरात टीव्ही पाहत बसलेल्या आपल्या भावाला आग लागल्याचे ओरडत बाहेर बोलावून आणले. त्यावेळी आगीचे प्रमाण देखील वाढले होते. मुलाने घाबरून आरडाओरड करत शेजाऱ्यांना आग लागल्याचे सांगितले. शेजाऱ्यांनी उपलब्ध पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पंढरपूर येथील अग्निशामक दलाची गाडी आल्यानंतर आग आटोक्यात आली. आग मोठ्या प्रमाणात असल्याने संपूर्ण घर आगीच्या भक्षस्थानी पडले. या आगीत पत्र्याचे घर, संसार उपयोगी सर्व साहित्य व काशीनाथ यांनी पेटीत ठेवलेले 20,000 रुपये जळून खाक झाले. घरात मोठे कोणीच नव्हते, परंतु केतन व संग्राम यांनी घराबाहेर पळ काढल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दररोज दुसऱ्याच्या शेतात काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या कांबळे यांच्या कुटुंबावर हा प्रसंग ओढवल्याने सर्वत्र हळहळ पसरली आहे. अक्कलकोटकरांना 2 कोटीचा गंडा घातल्या प्रकरणी अय्याचा मालक दक्षिण मूर्ती व गाळे मालक वीरप्पा कलबुर्गी यांच्यावर 22 तारखेला गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी यांनी ग्राहकांना दिली. अक्कलकोट शहरातील बॅगेहल्ली रोड येथील अय्या ट्रेडरचा मालक दक्षिण मूर्ती यांनी 50% निम्म्या दराने गृहोपयोगी वस्तू, AC, फ्रीज, मोबाईल देण्याचे आमिष दाखवून पळून गेला. 800 लोकांनी 10 दिवस आधी 5,000 ते 50,000 पूर्ण रक्कम त्यांच्याकडे जमा केले. लुबाडलेली रक्कम 2 कोटीच्या घरात आहे. गाळ्याचा मालक वीरपाक्षप्पा कलबुर्गी या सह आरोपी करण्याची मागणी लुबाडणूक झालेल्या 50 जणांनी पोलीस निरीक्षक पुजारी यांच्याकडे केली असता तोच सह आरोपी असल्याचे त्यांनी सांगितले. काही जणांच्या पावतीची मुदत 21 मार्च रोजी संपत असल्याने रीतसर गुन्हा 22 रोजी दाखल होणार आहे. या गुन्ह्यात सर्व आरोपी अटक होईपर्यंत कुणालाही जामीन मिळणार नसल्याने त्यांनी सांगितले. कलबुर्गी यांनी मोठी रक्कम डिपॉझिट घेऊन 11 महिन्याचा भाडे करार करून घेतला. भाडेकरू परराज्यातला असल्यामुळे ही खबर पोलिसांना देणे आवश्यक होती. त्यांनी माहिती लपवली व मालक उद्या येणार असल्याचे लोकांना सांगून आरोपींना पळवल्याची तक्रार फसवणूक झालेल्यांनी पोलिसात केली आहे. याबाबत पोलीस माहिती गोळा करीत असून 22 तारखेस गुन्हा दाखल होणार आहे. फसवणूक झालेल्या सर्वाधिक महिला, शेतकरी व मध्यम वर्ग आहे. फसलेल्या लोकांनी आपल्या पावत्या पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. राजकारणात कितीही उलथापालथ झाली तरी शेवटच्या श्वासापर्यंत आपण शरद पवार यांची साथ सोडणार नसल्याचा पुनरुच्चार कर्मवीर औदुंबरांना प्रतिष्ठानचे संस्थापक अमरजीत पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांनी सर्वप्रथम आपण शरद पवार यांच्या सोबत असल्याचे जाहीर केले होते. त्या पाठोपाठ माझे आजोबा कर्मवीर औदुंबरांना पाटील यांनी जाहीर केले होते. तेव्हापासूनच नव्हे तर यशवंतराव चव्हाण यांच्या काळापासून व नंतर औदुंबर अण्णांनी शरद पवार यांनाच आपला पक्ष मानले. आयुष्यातील बिकट प्रसंगी सुद्धा त्यांनी आपली निष्ठा ढासळू दिली नाही. 1995 साली अण्णा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी तत्कालीन आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या विरोधात बंडखोरी करून आमदारकीची निवडणूक लढवली. तसेच पवार साहेबांवरील निष्ठा कायम ठेवत स्वतःच्या पोटच्या मुलाच्या म्हणजेच राजाभाऊ पाटील यांच्या विरोधात सुधाकरपंत परिचारकांचा जाहीर प्रचार केला होता. त्या निवडणुकीत केवळ 3,500 मतांनी माझ्या वडिलांचा पराभव झाला आणि सुधाकरपंत परिचारक हे विजयी झाले होते. सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते खासदार विजयसिंह मोहिते पाटील हे जेव्हा पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उभे राहिले तेव्हाही आम्ही पवार साहेबांवरील निष्ठा कायम ठेवत पक्षाचे उमेदवार असणाऱ्या आदरणीय मोहिते पाटील यांचाच प्रचार केला. त्या निवडणुकीत मोहिते पाटील यांचा पराभव झाल्यानंतर पंढरपूर शहर तालुक्यातील परिचारक गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या पराभवाची किंबहुना पक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून सर्वच पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्याची मागणी मी जाहीररित्या केलेली होती. आज विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत रणजितसिंह मोहिते पाटील यांनी ते भाजपात प्रवेश करीत असल्याचे जाहीर केलेले आहे. सदर निर्णयाला विजयसिंह मोहिते पाटील यांनी अनुमोदन दिलेले आहे. त्यांच्या सदर निर्णयाबद्दल बोलण्या एवढा मी मोठा नक्कीच नाही, परंतु या निमित्ताने पंढरपूर तालुक्यातील व शहरातील कर्मवीर औदुंबरांना पाटील यांच्या विचारांच्या कार्यकर्त्यासाठी मी एकच जाहीर करू इच्छितो. कर्मवीर औदुंबरांना पाटील यांनी दाखवलेल्या वाटेवरून मी कदापि हटणार नाही. कोणत्याही आणि कसल्याही परिस्थितीमध्ये अगदी शेवटच्या श्वासापर्यंत
मी शरद पवार साहेबांची साथ सोडणार नसल्याचे अमरजित पाटील यांनी सांगितले। सोलापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणूक 2019 मतदान जनजागृती अंतर्गत जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या वतीने नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा निवडणूक मतदान जनजागृती समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी दिली। जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मंगळवारी जिल्ह्यातील सर्व गट शिक्षण अधिकारी व केंद्र प्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। त्या प्रसंगी डॉक्टर भारुड बोलत होते। जिल्ह्यात शासकीय शाळांच्या माध्यमातून प्रभात फेरी येत्या 25 मार्च रोजी सर्व शाळा व ग्रामपंचायतीमध्ये मतदानासाठी प्रतिमा घेण्यात येणार आहे। 16 मार्च रोजी मतदान जनजागृती प्रभात फेरी, 27 मार्च रोजी फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। दिनांक 28 ते 30 मार्च रोजी पत्रलेखन व निबंध लेखन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। दिनांक 1 ते 3 एप्रिल रोजी रांगोळी स्पर्धा, 4 एप्रिल रोजी मतदान जनजागृतीचे व्हिडिओ दाखवण्यात येणार आहे। लोकशाही बळकट करण्यासाठी ज्यांना मतदानाचा अधिकार आहे त्या सर्वांनी मतदान केले पाहिजे। मतदान हे हक्काबरोबरच कर्तव्य देखील आहे। अपंगासाठी देखील मतदान जनजागृती करा। तरुण नव मतदार यांना देखील मतदान करण्याचे आवाहन करा, अशा सूचना आज सीईओ डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी केंद्र प्रमुखांना दिल्या आहेत। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। अखेर मोहिते पाटील राष्ट्रवादीच्या बंधनातून मुक्त। मोहिते पाटलांचा भाजपाशी घरोबा तर मोहिते पाटील विरोधक राष्ट्रवादीच्या संपर्कात। टेंभुर्णी जवळ स्विफ्ट कार व मोटारसायकल अपघातात केमच्या दोघांचा मृत्यू। वाडेगाव येथील घर आगीच्या भक्ष्यस्थानी। अक्कलकोटकरांना 2 कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी दोघांवर शुक्रवारी होणार गुन्हा दाखल। शेवटच्या श्वासापर्यंत शरद पवार साहेबांची साथ सोडणार नाही, अमरजित पाटील यांचा पुनरुच्चार। आणि सोलापूर जिल्ह्यात मतदार जनजागृतीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांची माहिती। हे होताच बातमीपत्र। पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत। नमस्कार।